माझं नाव सुनील रामचंद्र लोटे, तंटमुक्ती अध्यक्ष. काय आता काही ग्रामस्थांनी सांगितले की आमच्या गावात 2-3 वर्षापासून चोऱ्या होत्यात, पण या 2-3 वर्षापासून नाही, जवळजवळ गेली 10 ते 15 वर्षापासून चोऱ्या चालू झालेल्या आहेत. आता गेल्या 3 महिन्यामध्ये आमची भाऊजाई पुष्पाबाई अशोक लोटे यांचं 3 महिन्यामध्ये 3 वेळा घर फोडलं गेलेलं आहे. पोलिसांनी येऊन फक्त इकडं तिकडं बघितलं, फक्त पंचनामा काही म्हणले काहीच नाही इथं दिसत, असेच गेले. घारगाव पोलीस स्टेशन याची काही दखल घेत नाही आणि गावामध्ये आतापर्यंत 3 मंदिरांच्या चोऱ्या झाल्यात. पहिल्यांदा दत्त मंदिराची चोरी झाली, नंतर भोजादेवी मंदिराची चोरी झाली आणि त्याच्यानंतर गांगशनाथ महाराजांची चोरी झाली. पोलीस लोक फक्त येतात जातात आणि याची काही चौकशी करत नाही. आणि जे चोर आहेत गावातले, काही गावातले चोर आहेत, काही वाड्या वस्त्यामधले चोर आहेत. पोलिसांना माहिती आहेत कोण चोर येते आणि ते फक्त ज्याची चोरी होती त्यांना विचारतात का तुम्ही नावं सांगा. आता जो मालक चोरी बघतच नाही केले ते तो नाव कसं काय सांगणार आहे? ही पोलिसांना अगोदरची नाव माहिती आहे. अगोदर त्यांनी हे पोलीस स्टेशनला जाऊन ते आरोपी पण पकडलेले होते, परत मोकट सोडलेत. याचा अर्थ पोलिसांना त्याच्यामध्ये काहीतरी हप्ता भेटला जातो. पोलिसांचं त्याला पाठबळ असल्यामुळे हे चोर मोकट सुटल्यात आणि कायमच गेली 8 ते 10 दिवसामध्ये नेहमी गावामध्ये चोऱ्या होतात. आता शेतकऱ्याचं सीझन कांद्याचं आहे, नेमकं लाटचं टाईम आहे का कांदा भरणी, त्याच्यामध्ये मोटारी चोरी गेल्या, काहींची पिकं जळाली गेलेली आहेत. तर गेली 3 वर्षापूर्वी जवळजवळ 4 ते 5 शेतकऱ्यांच्या केबली चोरी गेल्या. त्याच्यामध्ये माझे शेडमध्ये एक केबल होती जवळजवळ 400 फूट, ती शेडमधून चोरून नेली. आणि आम्ही पोलीस स्टेशन गेलो त्यावेळेस FRI पण केला, आम्ही बिलं पण दिली. तरी त्या पोलिसांनी आम्हाला आता शेतकऱ्यांना सांगतात का बिलं द्या, इव्हॅल्युएशन द्या. आम्ही देऊन आमच्याला कुठं काही नुकसान भरपाई दिली, कुठं चोऱ्या पकडल्या त्यांनी. याचा काहीतरी पोलिसांनी सोक्षमोक्ष लावा, नाहीतर आम्ही आता 19 फेब्रुवारीपासून जनआंदोलन करण्याच्या तयारीत आहोत.